नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे गरीब भावाची कन्या. तर मग सुरू करूया. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ऐका. कोणे एकेकाळी दोन भाऊ आपली आपली घोडागाडी घेऊन प्रवासासाठी घराबाहेर पडले. त्यातील गरीब भावाच्या गाडीला मरतुकडी घोडी आणि श्रीमंत भावाच्या गाडीला अरबी घोडी जुंपलेली होती. गरीब भाऊ साधा आणि सज्जन होता. श्रीमंत भाऊ बेईमान आणि चलाख होता. रस्त्यात जाता जाता रात्र झाली तेव्हा ते आराम करण्यासाठी थांबले. रात्री गरीब भावाच्या घोडीने एका पिल्लाला जन्म दिला. पिल्लू लवंडत श्रीमंत भावाच्या गाडीखाली गेले. सकाळी श्रीमंत भावाला पिल्लू गाडीखाली दिसले. त्याने आपल्या गरीब भावाला उठून सांगितले, "उठ भावा, बघ, रात्री माझ्या गाडीने पिलाला जन्म दिला आहे." गरीब भाऊ उठून म्हणाला, "गाडी पिलाला जन्म कशी देईल? हे तर माझ्या घोडीचे पिल्लू आहे." श्रीमंत भाऊ डोळे वटारून म्हणाला, "घोडीने जन्म दिला असता तर पिल्लू तिच्याजवळ असते." या गोष्टीवरून दोन भावांमध्ये भांडण सुरू झाले. ही भानगड कोर्टापर्यंत पोहोचली. श्रीमंत भावाने अधिकाऱ्याला लाच देऊन आपल्या पक्षात वळवून घेतले. म्हणून कोर्टाने निर्णय श्रीमंत भावाच्या बाजूला दिला. गरीब भावाला दुःख झाले, पण तो गप्प बसला नाही. शेवटी ही गोष्ट बादशहापर्यंत पोहोचली. बादशहाने दोन्ही भावांना आपल्या दरबारात बोलवून त्यांना सोडविण्यासाठी एक कोडे दिले. जगातील सर्वात ताकदवान आणि सर्वात वेगवान, सर्वात मोठी, सर्वात कोमल आणि सर्वात प्रिय गोष्ट कोणती आहे ते तुम्ही सांगा. बादशहाने त्यांना विचार करण्यासाठी 3 दिवसाचा अवधी दिला. चौथ्या दिवशी तुम्ही येऊन तुमचे उत्तर सांगा, तेव्हा आम्ही आमचा निर्णय सांगू, बादशाह म्हणाला. दोन्ही भाऊ बादशहांचे बोलणे ऐकून चक्रावून गेले. श्रीमंत भाऊ काही वेळ विचार करत बसला. अचानक त्याला त्याच्या मित्राची आठवण झाली. तो सल्ला घेण्यासाठी त्याच्या मित्राच्या घरी गेला. मित्राने त्याचा खूप आदर सत्कार केला. त्याने विचारले, "मित्रा, तू इतका उदास का आहेस?" "काय सांगू, बादशहाने मला एक प्रश्न दिला आहे, सोडविण्यासाठी कोडे दिले आहे आणि वेळ दिलाय फक्त 3 दिवसांचा." श्रीमंत भाऊ उदास स्वरात म्हणाला, "मला सांग, कोणते कोडे आहे ते?" "कोडे असे आहे की जगातील सर्वात ताकदवान, वेगवान, सर्वात मोठी, सर्वात कोमल आणि सर्वात प्रिय गोष्ट कोणती आहे?" "अरे, हे काय कोडे आहे? माझ्या राखाडी घोडीपेक्षा वेगवान कोणी आहे काय? जर चाबकाने फटकारून बघ कशी धावते. सर्वात मोठे तर माझे डुक्कर आहे. ते 2 वर्षापासून मी पाळले आहे. ते आता इतकं मोठं झालं आहे की ते आपल्या पायावरही उभं राहू शकत नाही. सर्वात कोमल आहे पंखाचा बिछाना. त्यापेक्षा अधिक कोमलतेची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. सर्वात प्रेमळ तर माझा नातू पप्पू." मित्राने लगेच उत्तर दिले. उत्तर मिळालेला श्रीमंत भाऊ मित्रांचे आभार मानत म्हणाला, "देव तुझे भले करो. मी आजीवन तुझा ऋणी राहील. तू माझ्यावर मोठे उपकार केले आहेत." त्यानंतर तो मित्राचा निरोप घेऊन तेथून निघून गेला. तिकडे गरीब भाऊ रडत रडत घरी पोहोचला. दरवाजातच त्याला त्याची मुलगी भेटली. 7 वर्षाच्या मुलीला वडिलांना रडताना पाहिले नाही. "बाबा, तुम्ही का रडत आहात?" मुलीने विचारले. "रडू नको तर काय करू मुली? बादशहाने मला कोडे सोडविण्यासाठी दिले आहे. मी आयुष्यात कधीच ते सोडवू शकणार नाही." मुलगी म्हणाली. "मला सांगा बाबा, कोणते कोडे आहे ते?" गरीब भावाने कोडे सांगितले. मुलीने उत्तर देण्यासाठी एक क्षणही वाया घालवला नाही. ती म्हणाली, "बाबा, आपण बादशहाकडे जा आणि त्यांना सांगा की सर्व गोष्टीत सर्वात ताकदवान व वेगवान हवा आहे. सर्वात मोठी गोष्ट पृथ्वी आहे. सर्वात कोमल हात आहेत, कारण माणूस कितीही मऊ बिछाण्यावर झोपला तरी तो आपला हातच डोक्याखाली घेतो. आणि सर्वात प्रिय गोष्ट झोप आहे. चौथ्या दिवशी
श्रीमंत आणि गरीब दोघेही भाऊ दरबारात हजर झाले आणि त्यांनी बादशहांना आपली उत्तरे ऐकवली. बादशहाने ऐकली व गरीब भावाला विचारले, तू कोडे स्वतः सोडवले आहेस का कोणाची मदत घेतली आहेस? अन्नदाता, माझी 7 वर्षाची मुलगी आहे. तिनेच मला या कोड्याची उत्तरे सांगितली. ती खूप हुशार आहे. जर तुझी मुलगी इतकी बुद्धिमान आहे तर हा रेशमी धागा तिच्याकडे घेऊन जा.